आपल्यासोबत महाराष्ट्राचे सरचिटणीस संजयजी केनेकर आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं 2019 मधील पराभवाचं कारण चंद्रकांत खैरे यांनी भाजपला ठरवलेलं होतं, या संदर्भात काय सांगाल? चंद्रकांत खैरेच्या या वाक्याचं मला खरं तर नवल वाटतं. भारतीय जनता पार्टीनं देशामध्ये सर्वत्र मोदींच्या नावाने खऱ्या अर्थानं एक नवीन मोठी परिवर्तनाची सत्ता देशामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळाली. परंतु आमचं दुर्दैव आणि दळभद्री चांद खैरुद्दीनच्या नांदाला आम्ही लागून आमची ही छत्रपती संभाजीनगरची सीट गमावली. ते खापर कोणावरही फोडतात, बरोबर आहे, ते निवडून येऊ शकले नाही. हे फक्त त्यांच्या महानगरपालिकेत केलेल्या कर्तृत्वामुळं हे ते पडले. त्यांनी ज्या पद्धतीने शहरात लोकांना मूर्ख बनवलं आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेत लक्ष घालून महानगरपालिका डबघाईला नेली, त्याच्यामुळं खैरे पडले. पण सातत्यानं ते रावसाहेब दानवे यांच्यावरती आरोप करताना दिसत, काय कारण आहेत यामागे? नेमकी ते रावसाहेब दानवे यांनाच टार्गेट का करतात? खरं तर खैरे उघडे पडले होते लोकांपुढं. खैरेंचं घरच महानगरपालिकेवर चालायचं, खैरेंचा थाटबाट महानगरपालिकेवर चालायचा. आणि त्यामुळंच मला वाटतं खैरेला आता काही दुसरं राहिलं नव्हतं. आणि खैरेंनी ज्या पद्धतीने कचरा, पाणी, लाईट, रस्ते याच्यात कोणता सगळं खाल्लं यांनी. म्हणजे बिहारचा लालू जरी कमी पडत असेल, पण हा हिंदुत्वाचा भालू, हा उग्र रूपाने या महानगरपालिकेला गिळंकृत केलं आणि या शहराचं वाटोळं केलं. आणि त्याच्यामुळे शहराच्या वाटोळं केल्यामुळे जनतेनं त्यांचं वाटोळं केलं मागच्या निवडणुकीत. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।